गुड मॉर्निंग भावांनो. आज पिकनिकचा आमचा 5वा दिवस. पाहू शकता आज सकाळचा नाश्ता आहे. हो, पुरी भाजी तुम्हाला दाखवतो थोडक्यात. खायला बसलेले बघा, सपाटो खातात आमच्या ताई. आमच्या गाईड्स. 2 मिनिटं पाहू शकता. आजचा नाश्ता आहे पुरी भाजी आणि चाय. हे आमचे तुपे काकी नाश्त्याचा आनंद घेतलाय. त्यांनी 10 पुऱ्या केल्या. आमचे उर्मिला ताई, तुम्ही काय तुमचं मनोगत घ्या थोडस. छान छान. आम्ही फिरायला खूप मजा आली, मस्त वाटलं, खूप छान होतं. ताई कसं वाटलं प्रिया आणि हा परेश कदम. हाय, खायला बसले. हाँ नाश्ता करने आ जाओ. नाश्ता करने आ जाओ, प्लेट में खत्म हो गया. गोरी मोरी झाली. आपण आता आलोय मूळ द्वारकेला. या मूळ द्वारकेचा आम्ही व्हिडिओ करताना ग्रुप फोटो घेतोय. आम्ही सर्व जेवढे आमचे टीमवर्क त्याचा टीमवर्कचा आम्ही फोटो घेतोय. मूळ द्वारकेला आपण आलेलो आहे. आता आपण मेळ द्वारकाधीशला आलेलो आहे. तर साऊ फक्त आपला ग्रुप फोटो आहे. एक मिनिट मागच्या लाईनची पुढे घ्या. बाकीची नाही नाही आवाज द्या काहीतरी. हर हर जय श्री कृष्ण. जय एकदा आवाज द्या जोरात. राधे राधे. जय श्री कृष्ण. इसमें से ले लो, अपने ग्रुप पे आएगा. आमचं एक नाही नाही, त्यांना पण उभं राहायचंय. परेश दे ना मग. नाही नाही, इकडे आमचं एक मारा बिरा याच्यासोबत काढूया. काहीच नाही आमच्याकडे. कधी मंदिर मथुरा से निकले, रण मैदान छोड़ दिया तो रणछोड़ राय बोला गया. इधर हाँ, जरासंध और कार्यावन के साथ युद्ध हुआ था. 17 बार युद्ध हुआ, 18 बार रण मैदान छोड़ दिया. क्योंकि जरासंध की मौत दिन के हाथ थी और कार्यावरण राक्षस को महादेव का वरदान था, इस भूमि पर मौत नहीं है. इसीलिए यहाँ से निकलकर गढ़ गिरनार जूनागढ़ में आए. मुस्कुल ऋषि का आश्रम था, वो कई सालों से तप कर रहे थे. भगवान यहाँ आकर अपना पीताम्बर राशि पर रख दिया. फिर पीछे पीछे कार्यावरण राक्षस आया. भगवान तो गुफा में छुप गए थे. तो कार्यावरण राक्षस ने ऐसा समझा कि वही कृष्ण है, इसीलिए लात मारी. तो भगवान ऋषि का तप भंग हुआ. आंखें खोली तो वहाँ भस्म हो गया. यहाँ से भगवान निकलकर यहाँ आए, ठहरे, नीलकंठ महादेव की स्थापना की. इसलिए हरिहर का मंदिर है. भारत में हरिहर का मंदिर कहीं नहीं है. यहाँ से द्वारिका की नींव रखी. यहाँ से गए गोमती द्वारका, जहाँ राजा बने द्वारकाधीश बोला गया.
उसके आगे गए बेट द्वारका, जहाँ शंखोत्सव द्वारका बोली जाती थी। शंखोत्सव नाम का राक्षस था, उसका मोक्ष किया, अपना रानीबाग बनाया, इसलिए बेट द्वारका। ये 3 द्वारका, मूल द्वारका, भक्ति द्वारका और बेट द्वारका, 3 द्वारका। धन्यवाद। संतोष होना चाहिए आपको। कोणाचं घेतलं? अंदर नहीं जाना भैया, इकडं नाही आला फोटो खिचला म्हणा खुला रखा है म्हणून बाहेर नाही घेतलं. अंदर नहीं जाना, बाहर से दर्शन करो। लेडीज अलाउड नहीं, लेडीज नहीं, किसको भी? कुमार खुला है, इसलिए बाहर से तो मूर्ति को नुकसान होगा, कौन भरपाई करेगा? बाहर से दर्शन करो भैया। अंदर नहीं जाना, खुला रखा है, बाहर से दर्शन करो। हे बघा सिद्धेश्वर महादेव, ज्योतिर्लिंगची पिंड, ज्योतिर्लिंग. हे मेन द्वारकाधीशची दृश्य मी तुम्हाला दाखवतो. पाहू शकता. हा कुठे मागं? जर कलर बिलर दिलं तर काय दिसणार? कलर नाही तर व्यवस्था नाही त्यांची. कलर दिलं तर काय दिसणार? सगळी दगडातलीच आहे मंदिर. आहे असू दे, पण चांगला बांधतो, पण मेंटेनन्स केला. ते नव्हतं आपल्याच्यात. हा स्पॉट आहे ना, हा स्पॉट आपल्याच्यात नव्हता. हे द्वारकावाल्यांनी मेन खर्च द्वार- केला पाहिजे पहिला. द्वारकावाल्यांनी खर्च केला तर चांगलं होणार. रुक्मिणी मंदिर एंट्री. आता आपण आलोय रुक्मिणी मंदिर, द्वारका मधलं रुक्मिणी मंदिर. खाली पाहू शकता रुक्मिणी मंदिर. हे आहे रुक्मिणी मंदिर. ध्वज बघा फडकतोय. इकडे इकडे असं या ना इकडे या. हे पाहू शकता तुम्ही रुक्मिणी मंदिरचा वरचा कळस झेंडा डौलाने फडकतो एकदम. बाजूचा परिसर पाहू शकता. हे रुक्मिणी मंदिर.
जातोय द्वारका बीच. पूर्वी द्वारकेला जायला बोटीने जावं लागायचं. हा मोदींनी बनवलेला ब्रिज आहे. पाहू शकता किती सुंदर. त्यामुळे खूप फरक पडला. हा बघा ब्रिज. सिलिंग ब्रिज. दूसरा पुल बन रहा है समुद्र के 30 किलोमीटर, 3 किलोमीटर है, 30 किलोमीटर का समुद्र के बीच. नागेश्वर मंदिर. आवाढव्य अशी विशाल मूर्ती गुलशन कुमारने बनाई थी मूर्ती. पण आलोय आता नागेश्वर मंदिरात. नागेश्वर ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग नागेश्वर. आपण आता नागेश्वर मंदिरात आहोत. सीसीटीव्ही पण दिसते. लिंग पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता नागेश्वर मंदिरचा भाव. शिवलिंग पाहू शकता तुम्ही. मोबाइल बंद करो ना. ऊपर जाके खींचना डाल देना बेटी में. हे नागेश्वर मंदिर अप्रतिम असं मंदिर. खूप छान. पाहू शकता तुम्ही. हा देखावा बघू शकता नागेश्वर मंदिराचा. आणि ही भोलेनाथची मावाढव्य अशी महामूर्ती महाकाल आपण समोरून बघू शकता. समोरून दाखवतो तुम्हाला. महाकायाची मूर्ती. नागेश्वरचा हा परिसर. शनिदेवचं मंदिर आहे आणि शनिदेवाची सुबक अशी मूर्ती. ही महादेवाची महाकाय मूर्ती पाहू शकता. मागच्या बाजूचा